आणि म्हणून आता 1 तास उरला खटवांगरायाला. खटवांगरायाने शेवटच्या 1 तासामध्ये भगवंताचं भक्ती प्रेमानं भगवंताची भक्ती केली, उद्धार झाला. आज आपण ज्या वंशाचा विचार करतोय हा सूर्यवंश आहे. आणि सूर्यवंशाचा विचार करत असताना खटवांगराया राजापासून दीर्घबाहू नावाचा राजा जन्माला आला. दीर्घबाहूच्या पोटी रघु नावाचा राजा, रघु आणि रघुच्या पोटी ऋतुशर्मा नावाचा राजा त्या ठिकाणी जन्माला आला. त्याच कुळामध्ये अज नावाचा राजा जन्माला आला. अजाच्या पोटी दशरथ राजा त्या ठिकाणी जन्माला आले. इथपर्यंत आलो. दशरथ राजा आला आणि सगळ्यांना जरा बरं वाटलं, आता कुठेतरी रामायला स्पर्श होतोय. आणि म्हणून दशरथ राजा जन्माला आले. आता मात्र दशरथाच्या कुळामध्ये भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत. परंतु जन्माला येण्या अगोदरची परिस्थिती अशी आहे, दशरथ राजानं अनेक वेळा अडचणी येतात आणि अडचणी आल्यानंतर त्यातून मार्ग निघतो. आमच्या माईंची इच्छा होती की शेवटचं 3रं भागवत आहे आणि चांगल्या प्रमाणात व्हावं. आज भरभरून मंडळी, मंडप भरून बाहेर पडलेला आहे, ओव्हरफ्लो झाला आहे. आज मात्र मावशींना बरं वाटत असेल, माझ्या बहिणीला बरं वाटत असेल. आणि ज्या श्रीकांतच्या पुण्यस्मरणाच्या, तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, खऱ्या अर्थानं हे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा हा प्रवाह आहे, ही भागवत कथा आहे. मला सांगायचंय की जी मनोकामना त्या मातेच्या अंतःकरणामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, ती पूर्ण करण्याचं काम आता भगवंताचं आहे. कारण ज्यावेळेस माणूस कुठंतरी शेवटाकडे जात असतो, सोपं सांगू, शेवटाकडे लक्षात येणार नाही. एखादा महात्मा पाण्यामध्ये पडलेला आहे आणि पाण्यामध्ये पडलेला कारण आत्ताच या सृष्टीचा प्रलय झाला. सृष्टीवरती प्रलय झाल्यानंतर सगळं संपण्याच्या मार्गावरती आलं आणि मग कुठंतरी वाचवण्यासाठी तडफड आहे. पाण्यामध्ये पडलेला एखादा जीव आहे. काल परवा तुम्ही जर पाहिलं असेल फेसबुक मध्ये, तर 3 मुली आहेत सेल्फी काढण्यासाठी कुठंतरी एका सरोवरामध्ये आणि फोटो काढतायत. त्या फोटो काढत असताना हळूहळू पाठीमागे गेल्यानं समुद्रानं त्यांना खाऊन टाकलं. बस त्याच पद्धतीनं तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याकडे जात असताना तुम्ही जर पाण्यात पडले आणि मग वाचण्यासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या अंतःकरणाचा असणारा भाव आणि तुमची होणारी तळमळ ज्यावेळेस शेवटचा श्वास जवळ येतोय, आता मात्र तडफड वाढलेली आहे आणि ती वाढलेली तडफड खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याला बोलवते. ध्रुव बाळ शेवटच्या मृत्यूकडे चाललेला आहे, आता मूर्छा येऊन पडलेला आहे. भगवंताला काळजी वाटली, तो उचलायला आलाय. तद्वत त्याच पद्धतीनं अस्तिक पाहता हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. हे दुःख कुठंतरी संपवावं, एक आनंदाची पर्वणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावी. आम्ही दुःख कशाचं करतोय, कशापासून आम्हाला त्रास आहे याचा जर विचार केला तर आम्ही दुसऱ्याकडे पाहतोय. आम्ही सुखाची अपेक्षा ही दुसऱ्याकडून करतोय आणि दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा करत असताना आम्ही त्याच्याकडून काहीतरी मिळेल ही सद्भावना आहे. कशानं सुखी हो, सुख सापडतच नाहीये आजकाल. हो, कारण आमची भक्ती आता भक्ती राहिली नाही. आम्ही भक्ती करतोय, आमची भूमिका बदलली आहे. आम्हाला वाटतं फोनवरती भजन ऐकलं, कीर्तन ऐकलं की देव प्रसन्न होईल. नाही, साधना वेगळी आहे, तपश्चर्या वेगळी आहे, अभ्यास वेगळा आहे. आमच्या जीवनाचा उद्देश, आमच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं पाहिजे. आम्ही व्यस्त आहोत. आम्ही काय करतो याचा जर विचार केला तर आम्ही मात्र रील पाहायला सुरुवात केल्या. हो, कालाष्टमी आहे, त्या दिवशी महादेवाला पाणी घातल्यानं सुख होत आहे. आम्ही या
अनेक रील्स या मोबाईलच्या नादात अनेक गोष्टी करतोय. मग एका पिक्चर मध्ये आम्ही पाहिलं, कोणाला प्रभावित करायचं असेल तर एका पिक्चर मध्ये पाठीमाग एक चिमणी जाळली आणि त्याची पावडर बनवून पुढी कोणाच्या तरी खिशात टाकण्यासाठी प्रयत्न आहे. तशी परिस्थिती आमची आहे. परंतु भक्त जो आहे तो भगवान परमात्म्याला अनन्य भावानं त्याच्या नामानं खऱ्या अर्थानं त्याची साधना, त्याची तपश्चर्या महत्वाची आहे. असं एक पाहता या व्यासपीठावरती येण्यासाठी काय करावं लागतं हे मला माहित नाही. परंतु ज्या रीतीनं भगवान परमात्म्यानं, मी मग परवा सांगून गेलो की इथं मात्र महाराज म्हणून पाहताय, पण बाहेर पडल्यानंतर परिक्रमावासी झाला, मग स्वर्गवासी, वैकुंठवासी सारखा परिक्रमावासी, त्याचा विचार होत नाही. मुरारी बापू म्हणतात की खऱ्या अर्थानं इथं प्रत्येकाचा कत्ल होतोय आणि तो संपत असताना आमच्या आयुष्याचा, आमच्या मनाचा कत्ल करत असताना, हमारे कत्ल में उनके भी नाम है जिनके लिए हम रात 12 बजे निकल जाते थे. ज्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटलो ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतात महाराज. आणि म्हणून हे गणित पाहत असताना करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. आणि त्या भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये कसं जाता येईल, अनन्य भावानं त्याची भक्ती कशी करता येईल, हा विचार जर तुमच्या आमच्या डोक्यात आला तर मग मात्र सहजतेने आपण जातो. हे श्रीमद भागवत महापुराण आपण ऐकत असताना कशासाठी कथा सांगतायत याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. ही प्रत्येक कथा आपल्याला त्या भगवान परमात्म्याची महती, कसा कसा भगवान परमात्मा कोणाकोणाला वाचवतोय हे लक्ष देऊन खऱ्या अर्थानं आपण जीवन जगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. असो, आता दशरथ राजाचा जन्म झाला. दशरथाने पहिलं लग्न केलं. अनेक काळ निघून जातोय, मुलबाळ पत्री नाही. दुसरं केलं, तिसरं केलं, 3 लग्न झालेली आहेत, तरीही मुलबाळ होत नाही. काय करावं? आणि म्हणून आता मात्र एक दिवस राजा दशरथ शिकारीसाठी एका जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलामध्ये शिकार करत असताना धनुष्याला बाण लावलेला आहे. प्रत्यंच्या वडली रात्रीचा प्रसंग आहे. तिकडं श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना, आंधळ्या असणाऱ्या आईवडिलांना घेऊन प्रवास करतोय. काशीला घेऊन चाललेला आहे. आपल्या आईवडिलांना तहान लागली म्हणून श्रावण बाळ त्या ठिकाणी पाणी आणायला जातोय. एका सरोवराच्या काठावरती आपल्या हातामध्ये असणारं कमंडलू घेऊन पाणी भरण्याचा प्रयत्न करतोय. ते पाणी भरत असताना गुडगुड 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 आवाज आला आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं कुणीतरी सावज काढू प्यायला आलं. आता दशरथ राजा सावध झालाय. धनुष्य काढलेला आहे, बाण लावलेला आहे, प्रत्यंच्या वडलेली आहे आणि वडलेली प्रचंड सोडल्याबरोबर बाण निघून जातोय आणि धप दिशी खऱ्या अर्थानं श्रावण बाळाच्या हृदयामध्ये बाण लागला आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी जागेवरती पडलेला आहे. मोठा आवाज त्या श्रावण बाळाचा ऐकला आणि दशरथ राजा झाडावरून पायउतार झाला. पळत पळत जवळ गेला. पाहिलं, अरे कोण आहेस तू? या जीवाला श्रावण म्हणतात. श्रावण बाळाने आपली कथा सांगायला दशरथ राजाच्या मांडीवरती डोका आहे. आता श्रावण बाळाचा मृत्यू समीप आलेला आहे. हृदयस्थ कंठस्थ लागलेला बाण आणि श्रावण बाळ आता रडायला लागला आणि दशरथ राजाला आपली कहाणी सांगतोय. राजा, माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काशीला घेऊन माझे आई आणि वडील कावड केलेली आहे. त्या दोघांना दोघही आंधळी आहेत. या जगाचं त्यांना ज्ञान नाही राजा, आणि त्यांना घेऊन मी काशीला निघालेलो आहे. आता मात्र ते आई वडील मला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं आहे. ती पाण्याची वाट पाहत आहेत, ताने नेले आहेत. परंतु राजा,
माझ्या आईवडिलांकडे पाणी घेऊन जा, आता मी जास्त वेळ राहणार नाही. परंतु तिथं पाणी घेऊन गेल्यानंतर राजा, माझी तुमच्या चरणी एक विनंती अशी आहे की मुखातून एकही शब्द न काढता त्या माझ्या आई वडिलांना पाणी पाजावं. दशरथ राजाने विचारलं का? तो श्रावण म्हणतो की जर तुमचा आवाज आमच्या आई वडिलांनी ऐकला तर ते पाणी पिणार नाहीत, त्यांना तहान लागलेली आहे, आणि मग मात्र ते आई वडील पाणी पिणार नाहीत आणि पाणी न पिता तडफडून तडफडून जीव सोडून देतील. म्हणून पाणी घेऊन गेल्यानंतर त्यांना आवाज न करता पाणी द्या. ते पाणी पिऊन शांत झाले की मग घडलेला प्रसंग सांगा. आता राजा दशरथानं पाणी घेतलेलं आहे. त्या असणाऱ्या त्या श्रावण बाळाला त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि राजा दशरथ त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे पोहोचलेला आहे. हातामध्ये कमंडलू आहे. ते पाणी त्यांच्या हातावरती वाढतोय, ओतताय, पाणी घ्या, पाणी प्या म्हणून विनंती करतोय. परंतु तू बोलत का नाहीस बाळा? बाळा, मी त्रास दिला का रे तुला? आमचं ओझं वाटतंय का बाळा तुला? आधीच म्हटलो ना काशी यात्रेला चल बाळा. तुला पाणी लवकर मिळालं नाही का रे? आमच्यामुळे त्रास होत असेल तर हे वृद्ध माता पिता जवळपास कुठं नदी असेल त्याच्यामध्ये प्रवाहित कर. आम्हाला जीवनाचा कंटाळा आलाय, पण फक्त तू आहेस ना श्रावणावरून जगतोय. आता किंव का कुळती आलेले त्या माता पिता आई वडील त्यांच्या डोळ्यातून अश्रू आहेत. तू जोपर्यंत आमच्या बरोबर बोलणार नाहीस ना श्रावणा, तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. असा हट्ट धरल्यानंतर आता मात्र काय करावं समजत नाही. आता मात्र दशरथाला राहावे ना. दोन्ही नेत्रांमध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहेत. मी केलेलं कर्म अघटित घडलं, माझ्याकडून पाप कर्म घडलं. या पाप कर्माला काही प्रायचित्त नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आई वडिलांना पाणी पाजण्यासाठी पाणी पित नाहीयेत. मग काय करावं? राजा दशरथाने झालेला वृत्तांत सांगितला. आता पाणी घ्या म्हणून दशरथ म्हणतोय, विनवणी करतोय. परंतु त्या दोघाही उभयतांनी पाण्याचा एक थेंबही न घेता दशरथ राजाला शाप दिला. दशरथा, आयुष्याच्या वाटेवरती तूही असाच आणि पुत्रासाठी खऱ्या अर्थानं पुत्र वियोगाने तूही मरशील आणि असा शाप दिला. आणि दोघांनाही आपला देहत्याग करून अंतर्धान पावले, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले. आता दशरथ राजा घरी आलेला आहे. झालेली कर्म, झालेली क्रिया आपल्या पत्नीला सांगत असताना त्याच्या लक्षात आलं नाही. परंतु पत्नी म्हणते, का हो, जर तुम्हाला तसा शाप दिलाय, तुम्हाला मुलबाळ नाहीये, मग तुम्ही पुत्र योगाने मरणार कसे? हे गोष्ट कौशल्याने लक्षात आणून दिली. आणि दशरथ राजाच्या लक्षात आलं, अरे जरी शाप असेल परंतु त्या शापामध्ये मला काहीतरी उशाप मिळतोय.